नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलवरती तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण येणाऱ्या काळात होणारी संयुक्त पूर्व परीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल यासाठी संभाव्य मास्टर स्ट्रोकची सिरीज चालू केलेली आहे, कळालं का? आणि या संभाव्य मास्टर स्ट्रोक सिरीज मध्ये आपण काही डेटाबेस मित्रांनो माहित आहे का पाहत आहे। आता बघा, आजचा जो भाग आहे या सिरीजचा हा 5वा पार्ट असणार आहे, म्हणजे याचा अर्थ मला सांगा हा 5वा लेक्चर असणार आहे। हा 5वा लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे केमिस्ट्री या टॉपिकवर, रसायनशास्त्रावर। आणि रसायनशास्त्रामध्ये ज्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात तोच घटक मी सुरुवातीला कव्हर करतोय प्रश्नांच्या स्वरूपात। तुमची रिव्हिजन पण चांगली होणार आहे, तसेच तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे आणि येणाऱ्या काळात जर असे प्रश्न रिफ्लेक्ट झाले तर तेथपर्यंत आपण पोहोचू शकतो की नाही। पोहोचत नसेल तर आताच वेळ आहे, कशी तयारी करायचं या संबंधी तुम्हाला काय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळणार आहे। जे विद्यार्थी पाठीमागचे लेक्चर बघितलेले नाहीत त्यांनी सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलला एकदा आवर्जून भेट द्या, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। येणाऱ्या काळात ही सिरीज दररोज पडणार आहे, तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला फायदा होईल मित्रांनो। तर चला बघा, वेळ न घालता रसायनशास्त्रामध्ये केमिस्ट्रीमध्ये जो पहिलं टॉपिक आहे मित्रांनो माहित आहे का, त्याला अणुसंरचना म्हणतो, कळलं का? या अणुसंरचना नावाच्या टॉपिकवर आपण आजचे काय आहे संभाव्य प्रश्न बघणार आहे। चला बघा, पहिला प्रश्न आहे, सोबत सोबत कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे किंवा लेक्चर बद्दल काही वाटलं तर आवर्जून तुम्ही काय करा मित्रांनो माहित आहे का, कमेंट्स पण देऊ शकता। आता बघा, खालीलपैकी कोणती विधाने जॉन डॉल्टन या शास्त्रज्ञांनी सांगितली नाही, असा प्रश्न आहे। सांगितली नाही म्हणते, कोणी सांगितली नाही? जॉन डॉल्टन। काय बघा, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु हे नाव दिलं। यानंतर बघा, अणु नष्ट करता येत नाही, अणु निर्माण करता येत नाही, अणुचे लहानात लहान कणांना विभाजन करता येत नाही, असं मला सांगा 4 विधानं दिलेत। आणि याच्यात सांगितले की जॉन डॉल्टन नावाचा सिद्धांत त्यांनी मांडलेले, जॉन डॉल्टन यांनी कधी 1808 ला हे सिद्धांत मांडलेले आहे। आणि आयोगाने तुम्हाला विचारलंय की यापैकी कोणते विधान त्यांनी सांगितलं नाही, लवकर लवकर मला आन्सर सांगा काय असणार आहे किंवा कशा प्रकारे असणार आहे। बघा, लवकर बोला तर मला सांगा। या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो माहित आहे का, पहिलं, जॉन डॉल्टन यांनी पहिली लाईन अजिबात सांगितलेली नाहीये। मूलद्रव्य लहानात लहान कणाला अणु म्हणतात हे कुणी सांगितलं असेल, शास्त्रज्ञाचं नाव आहे डेमोक्रेटिस, कळलं का? हे इसवीसन पूर्व 430 मध्ये मला सांगा डेमोक्रेटिस यांनी सांगितलं होतं की पदार्थाचं किंवा मला सांगा लहानात लहान कण जो आहे त्याला ॲटमस म्हणतात। आणि याच्या पहिले सर्वात पहिल्यांदा कुणी महर्षी कणाद किंवा ऋषी कणाद या कणाने मला सांगा काय सांगितलं होतं, परमाणु हे नाव दिलं होतं, कुणी? कणाद यांनी। आणि डेमोक्रेटिस यांनी लहानात लहान कणाला ॲटमस नाव दिलं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। म्हणून पहिलं विधान जॉन डॉल्टनच्या सिद्धांतानुसार चुकीचं आहे। म्हणून बघा, अणुला नष्ट करता येत नाही हे पण मला सांगा जॉन डॉल्टन यांनी सांगितलं, अणुला निर्माणही करता येत नाही हे पण सांगितलं, अणुचे लहान लहान कणात विभाजन करता येत नाही हे पण सांगितलं, कारण मला सांगा अणु हा सर्वात लहान पदार्थ आहे। मग बघा, आता या ठिकाणी काय म्हणतो, जॉन डॉल्टन नावाचा शास्त्रज्ञ ह्याच्याबद्दल जर बघितलं, हिने 1808 मध्ये आपलं सिद्धांत मांडलं। काय सांगितलं रे? सर्व पदार्थ, कळालं का? सर्व पदार्थ अणुपासून बनलेले असतात, पहिलं विधान त्यांनी सांगितलं होतं। दुसरं विधान मला सांगा, त्यांनी सांगितलं की अणु हा भरीव गोळा होता, कळाला का? भरीव गोळा आहे असं त्यांनी सांगितलं। भरीव गोळा म्हणजे अशा प्रकारे भरीव गोळा, आतमध्ये कोणती मोकळी जागा नाही, असं कोणाचं म्हणणं होतं? जॉन डॉल्टनचं। आणि तिसरं सांगितलं होतं की अणुला निर्माण पण करता येत नाही आणि अणुला नष्ट करता येत नाही, हे विधान पण मला सांगा कुणी सांगितलं होतं? जॉन डॉल्टन। परंतु जॉन डॉल्टनने अणुला ॲटमस लहानात लहान कणाला ॲटमस नाव दिलं नव्हतं। ॲटमस नाव देणारा शास्त्रज्ञ आहे डेमोक्रेटिस। बघा, एकदम लहान लहान पॉइंट आहेत पण आपल्याला सांगता यायला पाहिजे, आणि जेव्हा एकदम बारीक बारीक गोष्टींचं ऑब्झर्वेशन करतो तेव्हा अशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला इझिली डिटेक्ट करता येतात। म्हणून मला सांगा, संबंधित नाही असा प्रश्न विचारला होता तर पहिला जॉन डॉल्टनच्या सिद्धांताच्या संबंधित नाही, बाकी जॉन डॉल्टनची थेरी लक्षात ठेवा। ह्याच्या उणिवा विचारतात रे आयोग, जॉन डॉल्टनच्या सिद्धांताच्या उणिवा काय आहे? तर मित्रांनो माहित आहे का, जॉन डॉल्टनला
अणूतील याने ॲटम मधील चार्जेस बद्दल सांगता आलं नाही, किंवा अणूच्या आतमध्ये जे कण आढळतात ना, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, या गोष्टी सांगता आल्या नाही. मग आयोगाने विचारलं जॉन डॉल्टनच्या सिद्धांताच्या उणीवा काय आहे, तर त्याला अणूच्या आतील प्रभाराविषयी सांगता आलं नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस, आणि कणाविषयी सांगता आलं नाही, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन बद्दलही सांगता आलं नाही. हे त्याचे ड्रॅबॅक्स आहेत. तर दोन्हीपैकी येणाऱ्या काळात काही विचारलं तर तुमचं उत्तर राईट यायला पाहिजे मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा, हा पहिला प्रश्न तुम्हाला कळाला असेल काय आणि कसा असणार आहे. आता बघा, मूलद्रव्यासाठी संज्ञा वापरण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली? डेमोक्रेटिस, जॉन डाल्टन यापैकी नाही, किंवा बर्सेलियस नावाचा शास्त्रज्ञ. या तिघांपैकी कुणी केली? काय रे? संज्ञा म्हणजे काय रे? तर सिम्बॉलच्या साहाय्याने वापरायचं. आणि सांगितलं काय? सांगितलं एक तर नुसतं एका अल्फाबेटच्या साहाय्याने वापरा, किंवा 2 अल्फाबेटच्या साहाय्याने आपण काय मूलद्रव्यांना नोट डाऊन करू शकतो, दाखवू शकतो. सिम्बॉल वापरत असताना एकतर नुसते एक अल्फाबेट किंवा 2 अल्फाबेटच्या साहाय्याने वापरता येतं, आणि त्यानुसार मला सांगा मूलद्रव्याला दाखवता येतं. हे कुणी सांगितलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, माहित आहे का? बर्सेलियस नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलं की जे मूलद्रव्य आहेत ना, त्यांना सिम्बॉलच्या साहाय्याने दाखवता येतं, आणि त्या सिम्बॉललाच आपण काय म्हणत असतो? संज्ञा म्हणत असतो. हे कळणं गरजेचं आहे. आता बघा, बर्सेलियस यांनी सांगितलं जसं हायड्रोजन नावाचा मूलद्रव्य आहे, मला सांगा त्याला फक्त एक हायड्रो H नी दाखवतात, किंवा मला सांगा सोडियम नावाचा मूलद्रव्य आहे त्याला Na नी दाखवतात. अशा प्रकारे एक तर फक्त एका अल्फाबेटच्या साहाय्याने दाखवायचं, किंवा 2 अल्फाबेटच्या सिम्बॉलने दाखवायचं, याला संज्ञा म्हणतात. आणि ही टर्मिनॉलॉजी कुणी सांगितले? बर्सेलियस नावाच्या शास्त्रज्ञाने. डेमोक्रेटिसने काय केलं तर रे? मूलद्रव्याला ॲटमस हे नाव दिलं होतं इसवी पूर्व 430 मध्ये. आणि जॉन डॉल्टन यांनी 1808 ला आपलं मॉडेल मांडलं होतं, ज्यामध्ये त्यांनी काही सिद्धांत आता सांगितलेले पॉइंट सांगितले होते. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर हे बर्सेलियस लक्षात राहू द्या. आता बघा, पुढील विधानापैकी अचूक विधाने निवडा, असा प्रश्न मला सांगा या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय भाषेत मूलद्रव्य असे म्हणतात. मूलद्रव्यांचे लहानात लहान कण एकाच प्रकारच्या कळाला का रेणूपासून बनलेले आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक मूलद्रव्यातील अणूचे वस्तुमान व आकारमान वेगवेगळे असते. लवकर उत्तर द्या. अचूक विधाने निवडायचंय आणि बरोबर विधाने निवडायचंय, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. अचूक विधाने म्हणजे आपल्याला राईट निवडायचे. बरोबर कोणते ते सांगा. बघा, पहिला आहे अ ब क, दुसरा आहे अ ब, तिसरा आहे ब क, आणि चौथा आहे क. मग यापैकी मला सांगा योग्य विधाने कोणते आहेत ते तुम्ही मला लवकर पद्धतीने सांगा. बघा काय असेल. तर बघा, आता वस्तू ज्या कणापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय भाषेत मला सांगा अणू म्हणतात. कळालं का? ज्याला आपण ॲटम म्हणत असतो, मूलद्रव्य नाही मित्रांनो. कळालं का? तर अणूपासून बनलेली असते, जो सर्वात लहान पार्टिकल आहे. म्हणून हे विधान पण मला सांगा चुकीचं आहे. तर आता बघा, यानंतर मूलद्रव्यांचे लहानात लहान कण एकाच प्रकारच्या रेणूपासून बनलेले असतात. मला सांगा रेणू कसं पॉसिबल आहे रे? रेणू म्हणजे काय? मॉलिक्यूल आहे. कसं पॉसिबल आहे? तर मला सांगा अणूपासून रेणू बनतात, रेणूपासून अणू नाही. तर अणू म्हणजे काय रे? एक सिंगल अशा प्रकारे. आणि रेणू म्हणजे काय? ज्याच्यात 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू एकत्रित असतात. तर इथं काय म्हणते? मूलद्रव्यांचे लहानात लहान कण म्हणजेच काय रे? अणू एकाच प्रकारच्या रेणूपासून बनलेले असतात. चुकीचं आहे. उलट असायला पाहिजे. काय असणार आहे? मूलद्रव्यांचे जे रेणू आहेत, मूलद्रव्यांचे जे रेणू आहेत ते अणूपासून बनलेले असतात, असं जर म्हटलं असतं तर हे बरोबर राहिलं असतं. म्हणून दुसरं विधान पण चुकीचं आहे. रेणू म्हणजे बघा, हे आहे सिंगल अणू, आणि या सिंगल अणूच्या एकत्रीकरणातून हा तयार झाला रेणू, ज्याला आपण काय म्हणत असतो? मॉलिक्यूल म्हणतो. आणि या सिंगल अणू आहे. हे आपल्याला दुसरं विधान पण चुकीचं आहे. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूचे वस्तुमान आणि आकारमान वेगवेगळं असतं मित्रांनो. हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, आता उदाहरण सांगतो. या ठिकाणी कार्बन बघा, कार्बनचं वस्तुमान 12 आहे आणि कार्बनचा स्पेसिफिक एक आकार आहे. यानंतर मला सांगा सोडियमचं जर बघितलं तर मला सांगा वस्तुमान 23 आहे आणि त्याचा आकार पण वेगळा आहे. म्हणून बघा मी काय म्हणतो, प्रत्येक मूलद्रव्यातील कळाला का अणूचे वस्तुमान आणि आकारमान हा सारखा नसून काय आहे? वेगवेगळेच असतात. कसं पॉसिबल आहे? आकारमान हा एरिया दाखवतं
आणि वस्तुमान हा त्याच्यातलं कंटेंट दाखवतं. एरिया आणि कंटेंट कसं सारखं असू शकतात मित्रांनो, हे पॉसिबल नाही आहे. तर मला सांगा, इथं तेच सांगितले वेगवेगळे असतात. म्हणून मला सांगा विधान तिसरं बरोबर आहे. म्हणून मला सांगा ह्याचं उत्तर काय येईल रे? फक्त क उत्तर येईल बरोबर मध्ये. कन्सेप्ट क्लॅरिटी असेल ना तर तुम्हाला प्रश्नांची उत्तर भेटत जातील मित्रांनो. आणि या टॉपिकवर आयोग हमखास प्रश्न विचारतं. प्रश्न विचारत असताना थोडी काठिण्य पातळी वेगळी असते, म्हणून बारकाईने बघा काय आणि कसं असणार आहे. यानंतर बघा, खालील विधानापैकी अचूक विधाने निवडा. कळालं का रे? अचूकचा अर्थ काय? बरोबर. कळालं का? बरोबर विधान निवडायचे कोणते आहेत? व्यवस्थित वाचा. द्रव्य यानी काय रे? द्रव्य यानी मॅटर. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले आहे त्या कणाला मुनींनी, कळालं का, कणाद मुनींनी परमाणु हे नाव दिले. कळालं का? पहिलं विधान. द्रव्याच्या लहानात लहान कणाला ऍटम असे नाव डेमोक्रिटिस यांनी दिले. तुम्हाला बरोबर विधान निवडायचंय. अचूक विधान बघा, फक्त अ, फक्त ब, दोन्ही बरोबर किंवा दोन्ही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही बरोबर. मी सांगितलं ना रे, महर्षी कणाद यांनी कधी मित्रांनो माहिती आहे का? इसवी सन पूर्व मित्रांनो 600 मध्ये आपलं सिद्धांत मांडलं होतं. एकच लाईन सांगितली होती, जगातील पदार्थ अत्यंत लहान कणांनी बनलेले आहे. आणि कणाद यांनी त्या कणाला परमाणु नाव दिलं. भारतीय शास्त्रज्ञ आहे. म्हणून आज पण मला सांगा, अणुबॉम्बला आपण परमाणु बॉम्ब म्हणतो का? कारण आपल्या माणसाने नाव दिलंय. यानंतर बघा, डेमोक्रिटिस यांनी इसवी सन पूर्व 430 मध्ये मला सांगा त्याच अत्यंत लहान कणाला ऍटमस हे नाव दिलं, यानी ऍटम हे नाव दिलं. हे पण विधान बरोबर आहे. म्हणून उत्तर मला सांगा तिसरं येईल. अ आणि ब दोन्ही बरोबर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर हे सिद्धांतावर आयोगाने अनेक वेळेस प्रश्न विचारले. यासाठी व्यवस्थित बघून घ्या कोणाचं म्हणणं काय होतं, कशा प्रकारे असणार आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप कोणी मांडले असा प्रश्न आहे. जॉन डॉल्टन, जे थॉम्सन, यानंतर अर्नेस्ट रुदरफोर्ड आणि नील्स बोर हे शास्त्रज्ञ आहेत. व्यवस्थित लक्ष देऊन बघा, प्रारूप कोणी मांडलं म्हणजे याचा अर्थ प्रारूपचं कळतंय का तुम्हाला, की स्ट्रक्चर कोणी सांगितलं, अणुच्या आतमध्ये काय असतं, बाहेर काय असतं, हे पहिल्यांदा कोणी सांगितलं असा प्रश्न म्हणायचे. प्रारूप म्हणजे काय? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे जे थॉम्सन. मित्रांनो माहित आहे का, जॉन डॉल्टन यांनी जेव्हा 1808 ला, कळालं का, 1808 ला आपलं मॉडेल मांडलं, तेव्हा जॉन डॉल्टन हा अणुच्या आतील कणाविषयी सांगता आलं नाही. त्यांनी बाहेरूनच बघून सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? जॉन डॉल्टननी सांगितलं होतं की जगातील सर्व पदार्थ अणुपासून बनलेले असतात. अणु हा एक प्रकारचा भरीव गोळा आहे. तिसरं सांगितलं होतं अणुला निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. परंतु अणुच्या आतील कणाविषयी किंवा प्रभाराविषयी सांगितलं नव्हतं. तर अणुच्या आतील प्रभाराविषयी, कणाविषयी संरचना सांगणारा शास्त्रज्ञ जर कोण असेल तर जे थॉम्सन. ह्यांनी कधी मांडलं रे हे प्रारूप? 1897 ला मला सांगा जे थॉम्सन यांनी मॉडेल मांडलं. काय सांगितलं रे? अणु हा कलिंगडासारखा असतं, कलिंगड टरबूज सारखं असतं, अशी उपमा मला सांगा जे थॉम्सन यांनी दिलं. यालाच इंग्रजीतून प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात. मला सांगा, प्लम पुडिंग मॉडेल म्हणून ओळखलं जातं. मग आयोगाने जर तुम्हाला प्रश्न विचारलं की प्लम पुडिंग मॉडेल कुणी मांडलेलं आहे, तर जे थॉम्सन यांनी. काय सांगितलं रे ह्यांनी सांगितलं की अणु हा कलिंगडासारखा असतो. अणु जसं कलिंगडामध्ये लाल भाग असतो ना सगळीकडे, तसं अणुमध्ये पॉझिटिव्ह प्रभार सगळीकडे असतं सांगितलं. आणि जसं कलिंगडामध्ये काळ्या बिया असतात ना, तशा प्रकारे मला सांगा अणुमध्ये निगेटिव्ह प्रभार विखुरलेला असतं सांगितलं. कोणी सांगितलं? या ठिकाणी जे थॉम्सन यांनी मित्रांनो. आणि एक महत्वाची पॉइंट सांगितलं होतं की अणुच्या आतमध्ये जेवढे पॉझिटिव्ह प्रभार असतात तेवढेच निगेटिव्ह प्रभार असतं. म्हणून अणु हा उदासीन असतो. हे विधान पण कोणी सांगितलं? तर जे थॉम्सनने आपल्या मॉडेलमध्ये 1897 ला पहिल्यांदा अणुच्या आतमध्ये जाणारा तो शास्त्रज्ञ आहे. म्हणून त्याला अणुला सर्वप्रथम भेदणारा माणूस म्हणून ओळखलं जातं. आतमध्ये गेल्यानंतर काय सांगितलं की अणु हा कलिंगडासारखा आहे. जसं कलिंगडमध्ये लाल भाग सगळीकडे असतात, तसं अणुमध्ये पॉझिटिव्ह प्रभार सगळीकडे असतात.
त्या लाल भागामध्ये काळ्या बिया जशा विखुरलेल्या असतात तसं निगेटिव्ह प्रभार विखुरलेलं असतं असं त्यांनी सांगितलं. तो कोणी जे थॉम्सननी. आणि एक महत्वाचा पॉईंट सांगितला, अणूमध्ये जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतात, अणू उदासीन असतो. आणखी एक गोष्ट सांगितलं होतं मित्रांनो, काय सांगितलं की यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला म्हणून याला 1906 नोबेल पारितोषिक पण देण्यात आलेलं होतं. आता बघा, अर्नेस्ट रुदरफोर्ड हा 1911ला आपलं मॉडेल मांडलं आणि अणूला सूर्यमालेची उपमा दिली. सूर्यमालेची उपमा सांगितलं, अणूच्या आतमध्ये केंद्रक असतो आणि पॉझिटिव्ह प्रभार फक्त केंद्रकात असतं, असं कोणाचं म्हणणं होतं? रुदरफोर्डचं. बघा, जे थॉम्सन म्हणत होतं की पॉझिटिव्ह प्रभार सगळीकडे आहे, जसं लाल भाग कलिंगडात सगळीकडे आहे, पण या ठिकाणी रुदरफोर्ड म्हणतो की पॉझिटिव्ह प्रभार केंद्रकात आहे आणि अणूला केंद्रक असतो असं म्हणतं. म्हणून मला सांगा, केंद्रकाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ जर कोण असेल तर रुदरफोर्ड आहे. आणि सांगितलं अणूचा सर्व वस्तुमान कुठं सामावलेलं असतं तर केंद्रकात वसलेलं असतं, असं पण मला सांगा रुदरफोर्ड यांनी सांगितलं. तिसरी गोष्ट सांगितली, काय माहित आहे का, अणूच्या बाहेर इलेक्ट्रॉन सगळीकडे असतात, असं कोणाचं म्हणणं होतं तर मला सांगा कोणाचं म्हणणं होतं? रुदरफोर्डचं. म्हणून बघा, जी जागा जे थॉम्सन याला सांगितता येईल नाही ती जागा परफेक्टपणे रुदरफोर्डनी सांगितलं. काय? केंद्रक असतो, केंद्रकात पॉझिटिव्ह प्रभार आणि केंद्रकाच्या बाहेर निगेटिव्ह प्रभार सगळीकडे असतं. कणाकडे? सगळीकडे. इलेक्ट्रॉन काय असतं? बाहेर सगळीकडे असतं, असं कोणाचं म्हणणं होतं? रुदरफोर्डचं. यानंतर रुदरफोर्डचंच विद्यार्थी 1913ला आपलं मॉडेल मांडलं आणि सांगितलं केंद्रकात पॉझिटिव्ह प्रभार असतं, हे बरोबर आहे, परंतु केंद्रकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन सगळीकडे नसतात, जसं रुदरफोर्ड सांगत होता सगळीकडे असतं. आणि नील्स बोरनी सांगितलं की केंद्रकाच्या बाहेर अशा स्पेसिफिक जागा असतात आणि या जागेला कक्षा किंवा ऑर्बिट म्हणतात आणि इलेक्ट्रॉन या ऑर्बिटच्या आतमध्ये असतं, असं कोणाचं म्हणणं होतं? रुदरफोर्डचं. नील्स बोरचं म्हणणं होतं. एक तर इलेक्ट्रॉन या कक्षेत असेल किंवा या कक्षेत असेल, दोन कक्षेच्या आतमध्ये मोकळी जागेमध्ये इलेक्ट्रॉन असू शकत नाही, हे कोणाचं म्हणणं होतं? नील्स बोरचं. कधी? 1913ला. म्हणजे ह्यांनी कक्षांचा शोध लावलं. ह्यांनी एवढंच नाही सांगितलं मित्रांनो, नील्स बोर यांनी या कक्षेची त्रिज्याबद्दल पण फॉर्म्युले सांगितलेले आहेत. नील्स बोर यांनी या कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या वेगाबद्दल पण सांगितलं. नील्स बोर यांनी या कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेबद्दल पण सांगितलं. नील्स बोर यांनी या कक्षेतील संवेगाबद्दल पण सांगितलं. आणि नील्स बोर यांनी या कक्षेत किती इलेक्ट्रॉन मावू शकतात त्यांच्या क्षमतेबद्दल पण सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला 100% नील्स बोर या थेरीवर प्रश्न आहे म्हणजे आहे. अणु संरचना नावाच्या टॉपिकमध्ये सर्वात महत्वाचं आहे नील्स बोरची थेरी, पण त्याच्यामध्ये पण त्रिज्या, वेग, ऊर्जा, संवेग, क्षमता हे कसं काढायचं हे व्यवस्थित बघून घ्या. नोटबुक टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे आपली नोट्स, कळालं का? सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. आवर्जून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याच्यामध्ये असणारे नोट्स बघा, त्याच्यावर टाकलेले प्रश्नांची PDF बघा. तुम्हाला थोडंफार 100% त्याचा फायदा होणार मित्रांनो, 100% फायदा होणार. तर अशा प्रकारे बघा, मग कुणी मांडलं या प्रश्नाचं उत्तर काय? आपलं जे थॉम्सन. एवढं डिटेल अनालिसिस करता यायला पाहिजे जेणेकरून की येणाऱ्या काळात तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यात न्यूट्रॉन नाही असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, हायड्रोजन, हेलियम, लिथियम आणि कार्बन. लवकर उत्तर द्या, लवकर उत्तर द्या. तर मित्रांनो, माहित आहे का, या प्रश्नाचं उत्तर आहे हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसतं मित्रांनो. बघा, हेलियम मध्ये जर बघितलं तर 2 प्रोटॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन असतात आणि 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे हेलियम मध्ये न्यूट्रॉन आहे. कार्बन मध्ये जर बघितलं 6 प्रोटॉन असतात, 6 न्यूट्रॉन असतात, 6 इलेक्ट्रॉन, तर कार्बन मध्ये पण प्रेझेंट आहे. आणि मित्रांनो, लिथियम मध्ये जर बघितलं तर कळलं का, तर मित्रांनो 3 प्रोटॉन असतात, 3 न्यूट्रॉन असतात, 3 इलेक्ट्रॉन लिथियम मध्ये पण आहे. पण हायड्रोजन मध्ये जर बघितलं मित्रांनो, प्रोटॉनची संख्या 1 असते, इलेक्ट्रॉनची संख्या 1 असते आणि न्यूट्रॉन 0 असतं. म्हणून मला सांगा, या हायड्रोजनला प्रोटॉन म्हणून पण ओळखलं जातं. मग मला सांगा, हायड्रोजनला प्रोटॉन म्हणतात कारण त्याच्या केंद्रकात फक्त प्रोटॉन आहे. मग आयोगाने जर विचारलं कोणत्या मूलद्रव्याला प्रोटॉन म्हणून ओळखलं जातं तर उत्तर काय रे? हायड्रोजन.
हायड्रोजनच्या एकमेव असा मूलद्रव्य आहे ज्याच्या केंद्रकात न्यूट्रॉन आपल्याला आढळताना दिसत नाही। परंतु तुम्ही निसर्गात जेव्हा पाहतो तर मला सांगा, निसर्गात या हायड्रोजनचे आपल्याला वेगवेगळे रूप आढळतात आणि त्या रूपालाच आपण हायड्रोजनचे समस्थानिके म्हणतो, आयसोटोप्स म्हणतो। हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आणि आयसोटोप्स म्हणजे कोणते रे? सर्वात पहिलं आढळतं हायड्रोजन 1,1, दुसरं आढळतं हायड्रोजन 1,2 आणि तिसरं आढळतं हायड्रोजन 1,3। याला म्हणतात प्रोटियम, कालाकार याला म्हणतात प्रोटियम, या दुसऱ्याला म्हणतात ड्यूटेरियम आणि याला म्हणतात ट्रिटियम। अशा प्रकारे मला सांगा हे आपल्याला आढळताना दिसतात। प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे 3 हायड्रोजनचे समस्थानिक आहे। या तिघांमध्ये जर आयोगाने तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या विचारली, प्रोटियम मध्ये 0 असतं, ड्यूटेरियम मध्ये न्यूट्रॉन 1 असतं आणि ट्रिटियम मध्ये न्यूट्रॉन 2 असतं। मग येणाऱ्या काळात तर इथं म्हटले कोणत्या मूलद्रव्यात, जेव्हा मूलद्रव्याचा विचार केला जातं तर पहिलं कन्सिडर केलं जातं तो म्हणजे हा प्रोटियम। साध्या पाण्यामध्ये H2O मध्ये जो हायड्रोजन असतो, जो आपण प्यायचं पाणी आहे, तर त्याच्यामध्ये प्रोटियम नावाचा हा समस्थानिक असतो। आणि जो जड पाणी आहे ना, अणुभट्टीमध्ये वापरलं जातं, या जड पाण्यामध्ये ड्यूटेरियम असतं आणि जो हायड्रोजन बॉम्ब मध्ये वापर जातात ना, तर हायड्रोजन बॉम्ब मध्ये मला सांगा काय वापरलं जाईल, तर मला सांगा ट्रिटियम वापरलं जातं समस्थानिकांमध्ये। मग बघा अणुअंक काय रे, सगळ्यांचं सेम असतो समस्थानिकांमध्ये। आणि 2021-22 ला हेच प्रश्न विचारलं, ट्रिटियमचं अणुअंक किती, उत्तर दिलेलं होतं 1। येणाऱ्या काळात न्यूट्रॉनची संख्या विचारलं जाईल, बाकीचे घटक नाव विचारलं जाईल, कोणा ठिकाणी कोणत्या हायड्रोजनचा वापर होतो ते विचारलं जाईल। तर आपल्याला हे क्लॅरिटीने माहीत असणं गरजेचं आहे की नेमकं काय आणि कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो ते। आता बघा पुढचा प्रश्न, पुढील विधानापैकी अचूक विधाने निवडा। अचूक म्हणजे काय रे? बरोबर, राईट निवडायचं आहे। इकडे लक्ष द्या। डॉल्टनचं म्हणणं बघा, डॉल्टनच्या तोच 1808 ला डॉल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणुच्या केंद्रकात सर्व वस्तुमान एकवटलेले असते असं विधान सांगितलेलं आहे। कळलं का? डॉल्टनच्या म्हणण्यानुसार सर्व विधान एकवटलेले असं सांगितलेलं आहे। यानंतर अणुच्या आत असलेल्या ऋण प्रभारित कणांचा शोध जे थॉम्सन यांनी लावला, दुसरं विधान। रुदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारंभानुसार अणुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे काला का इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते असं सांगितले। यानंतर नील्स बोरच्या कक्षा अणुप्रभारानुसार अणुच्या विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा अस्थिर असते असं सांगितलेलं आहे। बघा मी म्हटलोय तुम्हाला, जोपर्यंत कन्सेप्ट क्लॅरिटी नाही ना भाऊ, तोपर्यंत पॉसिबल नाहीये। 2021च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला या एकाच टॉपिकवर 4 प्रश्न होते। 2022च्या पेपरला 2 प्रश्न होते। प्रत्येक कंबाईनचे एक्झाम असो, राज्यसेवेचा असो, 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 प्रश्नापर्यंत या टॉपिकवर प्रश्न असतात। म्हणून कन्सेप्च्युअली बघायचं आहे तर मला सांगा बरोबर विधान कोणतं आहे निवडायचंय। अ आणि ब बरोबर आहे का, ब आणि क बरोबर आहे का, अ क ड आहे की वरील सर्व बरोबर आहे। तर आता बघा या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगू इच्छितो। या प्रश्नाचं उत्तर आहे ब आणि क बरोबर। मित्रांनो माहित आहे का, डॉल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणुच्या केंद्रकात सर्व वस्तुमान एकवटलेले असतं हे डॉल्टनने नाही सांगितलं, तर आता थोड्या वेळाखाली सांगितलंय मी तुम्हाला, हे रुदरफोर्ड यांनी सांगितलं। काय म्हटलं रुदरफोर्ड यांनी? की सर्व वस्तुमान केंद्रकात असतात। बघा ना मी आताच सांगितलं तुम्हाला, कळलं का? अर्नेस्ट रुदरफोर्ड, इथं बघा इथं लिहिलेलं आहे सर्व वस्तुमान केंद्रकात असतं, हे रुदरफोर्डनी सांगितलं होतं। म्हणून पहिलं विधान मला सांगा चुकीचं आहे। आता बघा अणुच्या आत असलेल्या ऋण प्रभारित कणांचा शोध जे थॉम्सन यांनी काय लावलं, कधी रे? तर मला सांगा 1897 ला त्याला इलेक्ट्रॉन नाव दिलं आणि याच कारणामुळे इलेक्ट्रॉनच्या शोधामुळे त्याला 1906चा नोबेल पारितोषिक पण देण्यात आलं। हे विधान बरोबर आहे, कळलं का? तर मला सांगा जे थॉम्सन, ब बरोबर आहे। क बघा रुदरफोर्ड जो त्यांनी केंद्रकाचा शोध लावला, सर्व वस्तुमान केंद्रकात आहे असं सांगितलं,
केंद्रकीय अणुप्रारूपानुसार अणूच्या केंद्रकाभोवती भ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक याच्या दरम्यान पोकळी असते. हे बरोबर आहे मित्रांनो. कळलं का? काय म्हणत होतं रे? ह्याने काय सांगितलं कोणी रुदरफोर्डने, केंद्रकात पॉझिटिव्ह प्रभार आणि बाहेर जे इलेक्ट्रॉन फिरत असतात ना, तर या इलेक्ट्रॉनच्या आत दरम्यान पोकळी असते असं मला सांगा यांनी सांगितलेलं होतं. कोणी? रुदरफोर्डने. म्हणजे केंद्रकाच्या बाहेर पोकळ जागा असते असं रुदरफोर्डनी सांगितलं. परंतु ज्या जागेवर इलेक्ट्रॉन कसेही फिरत असतात हे पण त्यांनी सांगितलं होतं, जे चुकीचं होतं. आणि नंतर नील्स बोरनी काय केलं तर कक्षांचा शोध लावून सांगितलं होतं कुठेही सगळीकडे नाही फिरत, फक्त कक्षेमध्ये फिरतात. म्हणून मला सांगा हे दुसरं विधान पण मला सांगा काय रे? बरोबर आहे, कारण मला सांगा पोकळी असते. तिसरं, नील्स बोरच्या कक्षा अणुप्रारूपानुसार अणूच्या विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा अस्थिर असते. हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. स्थिर ऊर्जा असते, कॉन्स्टंट असते. बघा, हा केंद्रक, ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा. पहिल्या कक्षेत मित्रांनो माहित आहे का ऊर्जा किती रे? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. दुसऱ्या कक्षेत -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. तिसऱ्या कक्षेत -1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. म्हणजे प्रत्येक कक्षेमध्ये ऊर्जा ही स्थिर असते हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि इथं काय सांगते रे नील्स बोर? अस्थिर म्हणते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. कारण प्रत्येक कक्षेमध्ये ऊर्जा पातळी ही त्या त्या कक्षेसाठी कॉन्स्टंट असते, स्थिर असते. नील्स बोरनी ही ऊर्जा कशी काढावी यासाठी मला सांगा सूत्र पण सांगितलेलं आहे. ते सूत्र एकदा नोटबुक मधून पडताळून बघा. नोटबुक मध्ये ते मी सगळं डेटा कव्हर केलेला आहे. येणाऱ्या काळात आयोगाने एकदा प्रश्न विचारलं होतं बघा 2019-20 ला. काय विचारलं? आयोगाने विचारलं दुसऱ्या कक्षेत -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा आहे, तर तिसऱ्या कक्षेत किती असेल असा प्रश्न मला सांगा आयोगाने ह्याच्या पहिले विचारलेला आहे. तरी व्यवस्थित बघून घ्या काय आहे. म्हणून मला सांगा चौथं पण काय चुकीचं आहे. म्हणून ब आणि क बरोबर आहे, म्हणून उत्तर दुसरा असेल. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा आता नेक्स्ट, नील्स बोरच्या कक्षा अणुप्रारूपानुसार, कारण मला सांग भाऊ ऑर्बिट कळलं का रे? काय म्हणतो आपण त्याला? ऑर्बिट. ऑर्बिटचा शोध कुणी लावलं? नील्स बोर. आता नील्स बोरने ऑर्बिट बद्दल काय काय सांगितलं ते समजण्याचा प्रयत्न करा. बघा, इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचं शोषण करतं. इलेक्ट्रॉन बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा काय उत्सर्जित करतं. तर मला सांगा या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. अ बरोबर, ब बरोबर, फक्त अ ब आणि दोन्ही बरोबर, आणि अ आणि ब दोन्ही चूक आहे. आता ही कन्सेप्च्युअली डिपेंड आहे मित्रांनो. आता बघा मी तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर देण्याच्या पहिले मॉडेल सांगतो ऊर्जेच्या बाबतीत. काय सांगतो रे ऊर्जा? ऊर्जा पातळी मला सांगा कक्षेनुसार काय आहे? वेगवेगळी असते असं मला सांगा. तो सांगतो. कोण सांगतो? नील्स बोर. कसं? हा केंद्रक आहे, केंद्रकातली ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा आणि ही समजा तिसरी कक्षा आहे. नील्स बोर याने सूत्रानुसार जेव्हा ऊर्जा पातळी काढली तर के, एल आणि एम. के या कक्षेमध्ये -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा, एल मध्ये -3.4 इलेक्ट्रॉन ऊर्जा सांगितलं, आणि एम मध्ये -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा. लेक्चर मध्ये हे कसं काढायची, किमती कशी आल्या ते सांगितलेले आहेत. बघा, जे बॅचचे विद्यार्थी आहेत ते एकदा कनेक्ट करून बघा लेक्चर मधून, हे तुम्हाला जमतंय की नाही. आता बघा -13.6, -3.4 आणि -1.51 एवढी ऊर्जा आहे. ही काय ऊर्जा आहे मित्रांनो? माहित आहे का निगेटिव्ह किंमत जेवढी लहान असते ना भाऊ, निगेटिव्ह किंमत जेवढी लहान असते तेवढी ती मोठी असते. म्हणून या कक्षेतील ऊर्जा ही सर्वात जास्त असते मित्रांनो. सर्वात काय आहे? जास्त. म्हणजे अणूच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत ऊर्जा पातळी सर्वात जास्त. तर सर्वात आतील मध्ये जर बघितलं तर ऊर्जा मला सांगा सर्वात कमी असते. तर मला सांगा अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेत ऊर्जा पातळी सर्वात जास्त, सर्वात आतील कक्षेतील ऊर्जा पातळी ही सर्वात कमी असते. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा मी काय म्हणतो, मला सांगा जर आतील कक्षेतील इलेक्ट्रॉन, कळलं का रे? मला सांगा आतून बाहेर जात असताना ऊर्जा काय होत जाणार? ऊर्जा मला सांगा वाढत जाते. आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत जात असताना ऊर्जा वाढत जाते.
म्हणजे याचा अर्थ कळतोय का रे, ऊर्जा वाढत जाते म्हणजे याचा अर्थ ऊर्जेचं शोषण करतोय तो इलेक्ट्रॉन, म्हणून आतून बाहेर चाललाय. ऊर्जा वाढली म्हणून तर बाहेर गेलं ना. मग मला सांगा आतून बाहेर जाताना ऊर्जा वाढत जाते, कारण बाहेरच्या कक्षेत ऊर्जा सर्वात जास्त, आतील कक्षेत सर्वात कमी. मग बाहेर जाताना का वाढते, कारण तो ऊर्जेचं शोषण करतं. आणि जर मला सांगा बाहेरून आतमध्ये जर येत असेल, कळालं का, बाहेरच्या कक्षेतून आतमध्ये येत असेल, ऊर्जा कमी होते, म्हणजे याचा अर्थ मला सांगा ऊर्जा काय करत असेल रे, उत्सर्जन करतं. मग मला सांगा इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेरच्या कक्षेतून केंद्रकाकडे जातो तर त्याची ऊर्जा कमी होत जाते, कारण ऊर्जा बाहेर फेकत जातं बघा. आणि मला सांगा आतून बाहेर जाताना सेम तुमच्यासारखं आहे. घरून निघाले तुम्ही पुण्याला एमपीसी करायला, ऊर्जा घेऊन निघता, पैसे असतात ऊर्जा, आणि पुण्याहून घरी केंद्रकाकडे चालले, आणि कुठं आपल्या घरी, तर ऊर्जा सगळं उत्सर्जन केलेले असते, पैसा खर्च केलेला असतो, काही स्वतःवर काही दुसऱ्यावर. काल इथपर्यंत. मग इथं तेज विधान आहे. मला सांगा इलेक्ट्रॉन हा केंद्रक आहे, हा केंद्रक आहे, कळलं का रे, हा केंद्रक आहे, आणि मला सांगा ही कक्षा आहे. तर इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेर जाताना आता सांगितलं काय करतो रे, ऊर्जा ग्रहण करतं, म्हणून तर ऊर्जा वाढते ना. बघा इथं काय करतो, शोषण करतं, बरोबर आहे. आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत जाताना ऊर्जा शोषण करतो, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत येत असताना, पुण्याहून घरी जाताना ऊर्जा काय करत जातो, उत्सर्जन केलेला असतो, पैसा खर्च केलेला असतो. तर मला सांगा उत्सर्जित करतं, म्हणून दोन्ही विधान बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहे. म्हणून मी म्हंटलो कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा. कळलं का, घरून पुण्याला निघाले, ऊर्जा वाढली कारण पैसा सोबत घेतला, पुण्याहून घरी चालले, सगळा पैसा खर्च केलेला, घरी जाताना ऊर्जा कमी झालेली. तर हे साधं उदाहरण आहे, हे कळणं गरजेचं आहे. आता बघा यानंतर बघा नेक्स्ट, पुढील विधानापैकी अयोग्य विधाने, यानी काय निवडायचंय आपल्याला, चुकीचं निवडायचंय. कळलं का रे, प्रोटॉनवर धनप्रभार असतं, बरोबर आहे भाऊ. प्रोटॉनवर किती असतो धनप्रभार, किती असतं, +1.6 × 10⁻⁻19 कुलम एवढं प्रभार असतं. न्यूट्रॉनवर ऋण प्रभार असतं, चुकीचं आहे. न्यूट्रॉन हा काय असतो, उदासीन असतं, न पॉझिटिव्ह न निगेटिव्ह. म्हणून बघा ब चुकीचं आहे, अयोग्य निवडायचंय. काला का, अयोग्य म्हणल्यावर काय रे, अ बरोबर आहे, म्हणजे जिथे तिथं अ आहे तो प्रश्न येणार नाही. मग इथं आलं हे निघालं, इथं अ आहे हे चुकीचं आहे, कारण की चुकीचं निवडायचं आहे. आणि ब चुकीचं आहे. मला सांगा राहिलं इथं बघा हे करा, इथं क करा. तर मला सांगा यानंतर अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या झेडने दाखवतात, बरोबर आहे, कारण हे अणुअंक असतं. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय रे, प्रोटॉनची संख्या. एखाद्या अणूतील जेवढे प्रोटॉन त्याला ॲटॉमिक नंबर म्हणतात, आणि ते झेड या अल्फाबेटने दाखवतात. क बरोबर आहे, म्हणून मला सांगा हे पण कटलं. राहिलं फक्त कोणतरी, ब चुकीचं आहे, तर बस दिलं जाईल. उत्तर काय ब, कारण मला सांगा उदासीन अणूच्या केंद्रकातील न्यूट्रॉनची संख्या स्मॉल एन ने दर्शवतात, बरोबर आहे, म्हणून मला सांगा चुकीचं आहे. तिसरं फक्त ब हे कळणं गरजेचं आहे. बघा पुढील विधानापैकी योग्य विधाने निवडा, म्हणजे राईट बरोबर निवडायचंय आपल्याला. आता बघा एका प्रोटॉनचे वस्तुमान बघा 14 नाहीये, 1 डाल्टन आहे, 1 डाल्टन आहे. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान पण काय अप्रॉक्सिमेट 1 डाल्टन आहे, कळलं का. आणि हायड्रोजनचं वस्तुमान 1 डाल्टन आहे असं दिलेलं आहे. मग मला सांगा या प्रश्नाचं उत्तर बोला काय आहे रे, योग्य विधाने निवडा, कळलं का. या प्रश्नाचं उत्तर आहे चौथं, वरील सर्व. का, कारण मला सांगा एका प्रोटॉन मध्ये अप्रॉक्सिमेट 1 डाल्टन वस्तुमान असतं, एका न्यूट्रॉन मध्ये अप्रॉक्सिमेट 1 डाल्टन असतं, आणि एका इलेक्ट्रॉन मध्ये 0 डाल्टन असतं. आणि जेव्हा मी हायड्रोजनचा विचार करतो तर हायड्रोजन मध्ये 1 प्रोटॉन असतं, न्यूट्रॉन 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन 0 असतं, आणि इलेक्ट्रॉन किती रे 1 असतं. आता वस्तुमान बघा, हायड्रोजनचं वस्तुमान काढायचं असेल, इलेक्ट्रॉन 1 आहे पण इलेक्ट्रॉनचं वस्तुमान तर 0 आहे मित्रांनो. बघा ना, इलेक्ट्रॉनचं वस्तुमान तर 0 आहे. आता न्यूट्रॉनचं वस्तुमान आहे पण हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नाहीच आहे ना. मग मला सांगा हायड्रोजन मध्ये फक्त प्रोटॉन आहे आणि त्याचं वस्तुमान 1 डाल्टन आहे, म्हणून मला सांगा या हायड्रोजन मध्ये वस्तुमान बरोबर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असं काढतो.
प्रोटॉनचं वस्तुमान 1 डाल्टन, न्यूट्रॉन 0, म्हणून हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1 डाल्टन. हे विधान पण बरोबर आहे. म्हणून मला सांगा सर्व बरोबर विधान काय आहे? चौथं बरोबर. हे कळणं गरजेचं आहे. या पॅटर्नचे प्रश्न येणाऱ्या काळात तुम्हाला विचारला जाणार. मायनर डिफरन्स आहे, कळायला पाहिजे. बघा ॲडव्हर्टाईजचं थोडं पार्ट आहे. मला सांगा ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान खरंच अवघड जातं ना भाऊ, एकदा 100% ट्राय करू शकता. जर तुम्हाला वाटलं परीक्षेत फायदा झाला नाही, कळलं का भाऊ, इमानदारीने सांगायचं, आपण त्याचं सोल्युशन काढू. त्याचं सोल्युशन जर हे असेल की सर मला फीस रिटर्न आहे, तर 100% फीस रिटर्न. कारण तुमच्या 999 रुपये किंवा 1900 रुपयांनी मी काय करोडपती होणार नाही. कारण स्वतः मी नीटला शिकवतो 11वी-12वीला. एका विद्यार्थ्याची फीस मित्रांनो 25,000 रुपये फक्त 11वीची बायोलॉजीची आणि 12वीच्या बायोलॉजीची. म्हणजे फक्त बायो 2 वर्ष घेतलं तर एका विद्यार्थ्याचे 50. म्हणून फीस मॅटर नाहीये, शिकवायचा जास्त आनंद आहे. स्वतः एमटेक आहे डिस्टिंक्शनमध्ये. कळलं का? असंही नाही की जॉब कुठं भेटत नाही, परंतु शिकवायचा एक छंद आहे. तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे लेक्चर काय प्रोव्हाइड करायचे महाराष्ट्रामध्ये. जेवढं जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर म्हणजे प्रोव्हाइड होतील मित्रांनो, तेवढी फीस आपली कमी कमी होत जाईल. का? कारण 100 मुलातून जेवढं भेटणार आहे, 1000 मुलातून भेटलं तर मला नो प्रॉब्लेम आहे. तर बघा आता तर बॅच आहे, कळलं का? दोन्ही बॅच आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि क साठी पूर्व आणि मुख्यसाठी आहे. तसेच मला सांगा फक्त पूर्वसाठी 999 मध्ये आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पण स्वतंत्र बॅच आहे. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरून किंवा गुगल प्ले स्टोअर वरून मला सांगा सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. आणि हे ऍप्लिकेशन 2 आहेत आपले प्ले स्टोअरवर, 2 ऍप्लिकेशन आहेत. हा लोगो असणारा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यावर सगळे अपडेटेड बॅचेस आहेत. आणि युट्यूबला तर 100% टच राहा. बॅच घ्यावानंतरची गोष्ट आहे, पण युट्यूबचा पण फायदा करून घ्यायचा आहे. आणि युट्यूबला सबस्क्राईब करा सायन्स बाय अशोक पवार या. आणि टेलिग्राम चॅनलला नोट्स आहेत, टेलिग्राम चॅनल जॉईन करा सायन्स बाय अशोक पवार. आणि बॅचेस बद्दल काही डाऊट काही अडचण असेल, खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आवर्जून मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काय पूर्ण मदत केली जाईल मित्रांनो. पण विज्ञानमध्ये मार्क प्राप्त करा, कसंही करा, पण मार्क यायला पाहिजे. येणाऱ्या काळात मेन्सला पण झालंय, कंपल्सरी सब्जेक्ट आहे. समजायला अवघड जातं, पण आपण सोपं करून सांगूया. कळालं इथपर्यंत? समजलं? चला 11 पुढील विधानापैकी योग्य विधाने निवडा. म्हणजे आपल्याला काय रे बरोबर विधाने निवडायचे काय आहे? इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असतात, हे विधान बरोबर आहे. किती असतात रे? -1.6 गुणिले 10⁻⁻19 कुलम एवढं प्रभार असतो. बघा इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने काय असते? कमी असतात. हे पण विधान बरोबर आहे. स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे, बेसिक आहे. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते, हे विधान पण बरोबर आहे. आता थोड्या वेळा खाली सांगितलं ना रे, थोड्या वेळा खाली सांगितलं ही पहिली कक्षा, ही दुसरी, ही तिसरी. पहिल्यात -13.6, दुसऱ्यात 3.4 तिसऱ्यात 1.51. मला सांगा समजा पहिल्या कक्षेत फिरत असेल तर ऊर्जा किती रे त्या इलेक्ट्रॉनची? -13.6. दुसऱ्यात फिरत असेल तर त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.4 आणि तिसऱ्या कक्षेत फिरत असेल तर त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -1.51. म्हणून बघा इलेक्ट्रॉनचे वस्तुमान बघा इलेक्ट्रॉनची ऊर्जा, कळलं का? इलेक्ट्रॉनची ऊर्जा ज्या कवचात असते त्यावरून ठरते, बरोबर आहे. ज्या कक्षेमध्ये असते त्यावरून, हे विधान पण बरोबर आहे. अणु केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येच्या 2 पट इतकी असते, हे विधान चुकीचं आहे. कारण मित्रांनो माहित आहे का, एखाद्या अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. कळलं का? इथं दुप्पट सांगितलंय म्हणून चुकीचं आहे. मला सांगा काय म्हणतोय? एखाद्या अणूत जेवढे प्रोटॉन कंपल्सरी तेवढे इलेक्ट्रॉन असतात, म्हणून तर अणू हा उदासीन असतो ना. म्हणून अ ब क बरोबर आहे. म्हणून उत्तर तुमचं दुसरं यायला पाहिजे, कारण ड चुकीचं आहे. कारण इथं सांगतो की इलेक्ट्रॉनची संख्या प्रोटॉनपेक्षा दुप्पट असते, चुकीचं आहे. कारण अणूमध्ये जेवढे प्रोटॉन तेवढेच काय रे इलेक्ट्रॉन असतात. यानंतर बघा पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. चुकीचं म्हणजे काय? रॉंग. मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे अणु केंद्रकातील प्रोटॉनची संख्या बरोबर आहे मित्रांनो. काय रे? हे मूलद्रव्य आहेत, या मूलद्रव्यांचं अणुअंक काढायचो. अणुअंक म्हणजे काय माहित आहे का? मूलद्रव्याचा रोल नंबर. जसं विद्यार्थ्याचा रोल नंबर असतो ना, तसं मूलद्रव्याला पण रोल नंबर दिले. कशावरून दिले रे? प्रोटॉनच्या संख्येवरून दिले. एखाद्या मूलद्रव्यात जसा हा कार्बन आहे,
हा सोडियम आहे आणि हा क्लोरीन आहे. यांना अणुअंक द्यायचंय. तर कार्बनला अणुअंक 6 दिलं, कारण कार्बनमध्ये प्रोटॉनची संख्या 6 होती. मला सांगा, झेडनी दाखवतो, मला सांगा सोडियमला 11 अणुअंक दिलं, कारण प्रोटॉनची संख्या 11 होती. क्लोरीनला 17 अणुअंक दिलं, कारण प्रोटॉनची संख्या 17 होती मित्रांनो. मग अशा प्रकारे एखाद्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे केंद्रकातील त्याची प्रोटॉनची संख्या. विधान बरोबर आहे. मूलद्रव्याचा अणुअंक झेड या अल्फाबेटने दाखवतात, हे पण बरोबर आहे. कळलं का? मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन इलेक्ट्रॉन यांची एकत्रित संख्या होय असं दिलेलं आहे. आणि अणुवस्तुमानांक बघा, हे विधान चुकीचं आहे. का? कारण की बघा, एखाद्या मूलद्रव्याचं वस्तुमान काढायचं असेल अणुचा, तर त्याच्यात असणाऱ्या प्रोटॉनचं, न्यूट्रॉनचं आणि इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानाची बेरीज. परंतु बघा, प्रोटॉनवर 1 डाल्टन वस्तुमान, न्यूट्रॉनवर पण 1 डाल्टन, परंतु इलेक्ट्रॉनवर 0, म्हणून इलेक्ट्रॉनला घेतलं जात नाही वस्तुमान काढताना. कारण अप्रॉक्सिमेट इलेक्ट्रॉनचं वस्तुमान किती? 0 आहे. म्हणून इलेक्ट्रॉनला कधीच घेतलं जात नाही मित्रांनो. म्हणून बघा, इलेक्ट्रॉनचा वस्तुमान 0, म्हणून वस्तुमान काढत असताना जो कॅपिटल ए ने दाखवतात बरोबर आहे. फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची बेरीज केली जाते. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. इथं काय सांगतं? प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची सांगते, इलेक्ट्रॉन नाही. या जागेवर काय पाहिजे होतं? न्यूट्रॉन. तेव्हा हे विधान बरोबर आलं असतं. म्हणून बघा, तिसरं चुकीचं आहे. पर्याय चुकीचं निवडायचं होतं, म्हणून काय रे तिसरं उत्तर असेल मित्रांनो. इथं न्यूट्रॉन पाहिजे होतं. तर अशा प्रकारे येणाऱ्या काळात हे प्रश्न विचारले तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. बघा आता, ऑक्सिजनच्या केंद्रकात बघरे भाऊ, प्रश्न काय आहे बघा. ऑक्सिजनच्या केंद्रकात 8 प्रोटॉन आहे. हा ऑक्सिजन आहे, त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन आहे. प्रोटॉन 8 आहे आणि न्यूट्रॉन 8 आहे. तर ऑक्सिजनचा अणुअंक, कालकाने अणुवस्तुमानांक यांची चिन्हांकित संकेताने मांडणी करा. मग मला सांगा, हा ऑक्सिजन आहे, तर मांडणी बघा. 8 कालका 8 पहिलं आहे. दुसरं ऑक्सिजन आहे 8 16 आहे. तिसरं 8 कालका 24 आहे. आणि चौथं 8 4 आहे. मित्रांनो, वरती जे दाखवलेलं असतं ना, ते ॲटॉमिक मास असतं रे. म्हणजे हे वरती दाखवलेलं हे ॲटॉमिक मास आहे आणि हे ॲटॉमिक नंबर आहे. तर बघा, इथं मला सांगा, अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि इथं 8 आहे, म्हणून अणुअंक 8 यायला पाहिजे. म्हणून अणुअंक खाली लिहितात बघा, सगळीकडे 8 आहे. अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची बेरीज असते. प्रोटॉन 8 आहे, न्यूट्रॉन 8 आहे, म्हणून मला सांगा 8 अधिक 8 बरोबर 16. मग अणुवस्तुमानांक किती? 16. आणि अणुअंक किती? 8 आलं, म्हणून उत्तर हे आहे. इथं अणुअंक 8 आणि अणुवस्तुमानांक 16 आहे. तर अशा प्रकारे जर आयोगाने प्रश्न विचारलं तरी आपल्याला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे. आता इथं बघा रे, कॅल्शियमचं अणुअंक दिले या ठिकाणी. बघा, कॅल्शियमचं अणुअंक दिले झेड व अणुवस्तुमानांक दिले ए. किती आहे? 20 आणि 40. यावरून आपल्याला कॅल्शियमच्या केंद्रकातील न्यूट्रॉन काढायचे आपल्याला. मला सांगा, हा कॅल्शियम आहे. कॅल्शियमला खाली आपण अणुअंक लिहितो आणि वरती अणुवस्तुमानांक. किती आहे रे अणुवस्तुमानांक? 40 आणि अणुअंक किती? 20. तर बघा, आता मी काय म्हणतो इकडे लक्ष द्या. अणुवस्तुमान म्हणजे प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या. परंतु मला सांग भाऊ, ए बरोबर प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतो आपण, कारण एखाद्या अणू जेवढे प्रोटॉनची संख्या त्याला अणुअंक, प्लस मला न्यूट्रॉनची संख्या. आता यामध्ये आपल्याला काय काय दिले? अणुअंक आणि अणुवस्तुमान दिले. तर बघा, आता इथं काय काढायचं? ए बरोबर झेड प्लस न्यूट्रॉन आला, न्यूट्रॉनची संख्या काढायची आहे. अणुवस्तुमानांक किती दिलं? 40 मायनस अणुअंक किती? 20 प्लस न्यूट्रॉन. एन बरोबर मला सांगा किती येईल रे? तर मला सांगा एन बरोबर 20 येतात. न्यूट्रॉनची संख्या 20. कसं काढायचं रे? या दोघांची वजाबाकी करून टाकायचं, न्यूट्रॉनची संख्या भेटून जाते. किती आली या ठिकाणी? 20. म्हणून उत्तर कोणतं? दुसरं आहे. अणुअंक मायनस अणुवस्तुमानांक मायनस अणुअंक केलं तर न्यूट्रॉनची संख्या भेटते. बघा, पुढील विधानापैकी चुकीचं विधाने निवडा. चुकीचं काढायचंय बघा. बोरच्या अणुपरमाणुनुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करतात. बरोबर आहे ना रे? बोरनी तेच सांगितलं ना.
बोरनी सांगितलं या कक्षामध्ये ते परिभ्रमण करतात ठराविक कक्षेत, कळलं का रे? ठराविक कक्षेत ठराविक वेगाने परिभ्रमण करतात. म्हणून मला सांगा हे जर बघितलं तर उत्तर काय रे पहिलं? तर बरोबर आहे मित्रांनो. यानंतर बघा, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचानिहाय मांडणी म्हणजेच मला सांगा मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. बघा, हा सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, तर पहिल्या कक्षेत 2 बसतात, दुसऱ्या कक्षेत 8 बसतात आणि तिसऱ्या कक्षेत मित्रांनो 1 बसतात. मग मला सांगा इथं काय सांगतंय? एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय यानी कक्षेनुसार मांडणी करणे यालाच इलेक्ट्रॉनिक स्वरूपन म्हणतात. म्हणून सोडियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 8 आणि 1. पहिल्यात 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 1. कवचानुसार मांडणी करणे यालाच आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपन म्हणत असतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. म्हणून दुसरं विधान पण बरोबर आहे. तिसरं विधान, मूलद्रव्याच्या पहिल्या कवचातील के कवच इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात जास्त असते, हे विधान चुकीचं आहे. कारण मी सांगितलं थोड्या वेळाखाली सर्वात आतील के या कक्षेत ऊर्जा पातळी सर्वात कमी, तर सर्वात बाहेरील कक्षेतील ऊर्जा पातळी सर्वात जास्त. कोणी सांगितलं? ही गोष्ट पण नील्स बोरनीच सांगितलेलं आहे. म्हणून मला सांगा इथं म्हणतंय के कक्षेत सर्वात जास्त ऊर्जा असते, हे विधान चुकीचं आहे. म्हणून विधान अ आणि ब बरोबर आहे. म्हणून उत्तर असेल आपलं दुसरा. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत भाऊ, आणि कन्सेप्ट क्लिअर असेल तरच आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. एकदा बघून घ्या हे मॉडेल काय आहेत आणि कसं असणार आहे. बघा 16वा प्रश्न, विधान ए, अणु केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्ये इतकी असते. पहिलं विधान आहे, कळलं का रे? पहिलं विधान आहे, कळलं का? मग बघा काय म्हणतंय, केंद्रकात जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन काय रे कक्षेत असतात, हे सांगतंय. मग तेव्हाच सांगितलं थोड्या वेळाखाली एखाद्या अणूत जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह प्रभार आहे रे भाऊ, कळलं का? इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह प्रभार आहे. आणि एका जागेवर जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच न्यूट्रॉन आहेत, कळलं का? आणि अणूच्या आतमध्ये जेवढे प्रोटॉन तेवढेच न्यूट्रॉन, तर याचा अर्थ जेवढे पॉझिटिव्ह प्रभार तेवढेच निगेटिव्ह प्रभार, आणि ते सोबत असतात. म्हणून नेट चार्ज 0 असतं, 0. हेच कारण आहे की अणू हा नैसर्गिकपणे उदासीन असतो. का? कारण एखाद्या अणूमध्ये जेवढे पॉझिटिव्ह प्रभार तेवढेच निगेटिव्ह प्रभार असतात. हे जे थॉम्सननी सांगितलं होतं त्याच्या मॉडेलमध्ये. म्हणून बघा दुसरं कळलं का रे? काय दुसरं विधान? काय दुसरं बघा. पहिलं तर कळालं तुम्हाला, अणू विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. कारण काय आहे? कारण अणूच्या आतमध्ये जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह प्रभार असतं. म्हणून मला सांगा दुसरं बरोबर आहे. विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहे मित्रांनो, कळालं का रे? अ आणि ब दोन्ही बरोबर. विधान अ हे विधान ब चे योग्य कारण आहे. विधान ब च काय आहे? अणू विद्युत दृष्ट्या उदासीन न्यूट्रल का असतो, हेचं कारण वरती आहे. कारण अणू केंद्रकात जेवढे इलेक्ट्रॉनची संख्या तेवढीच प्रोटॉनची संख्या असते, आणि दोन्हीवर सेम चार्जेस असतात, फक्त एकावर पॉझिटिव्ह एकावर निगेटिव्ह, म्हणून तो उदासीन असतो. तर हे कळणं गरजेचं आहे, हे कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. बघा खालीलपैकी योग्य चुकीचा पर्याय निवडा. चुकीचं बरोबर नाही, चुकीचं निवडायचंय. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या म्हणजे संयुजा होय. अणू आपल्या सर्व कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतं. अणूच्या बाह्यतम कवचाला संयुजा कवच असे म्हणतात. जेव्हा मूलद्रव्यामध्ये त्यांच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन अष्टक किंवा इलेक्ट्रॉनची द्विक पूर्ण असतो तेव्हा संयुजा 0 असते. बघा कन्सेप्च्युअली आहे, काय म्हणतो इकडे लक्ष द्या रे. मला सांगा मूलद्रव्य आहेत, हे हायड्रोजन आहे, हे हेलियम आहे, लिथियम आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे. निसर्गातील कोणताही मूलद्रव्य प्रयत्न करत असतो की त्याच्या बाहेरच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन यावं किंवा मिनिमम 2 तरी यावं. हायड्रोजन कडे 1 इलेक्ट्रॉन आहे, हेलियम कडे 2 आहे, लिथियम कडे 3 आहे, कार्बन कडे 6 आहे, नायट्रोजन कडे 7 आहे, ऑक्सिजन कडे 8 आहे, सोडियम कडे 11, मॅग्नेशियम कडे 12 आणि क्लोरीन कडे 17 आहे. मग आता बघा पहिल्या कक्षेत हायड्रोजनच्या एकच इलेक्ट्रॉन मावणार म्हणजे एकच असणार आहे पहिल्या कक्षेत. हेलियमच्या पहिल्या कक्षेत 2 असणार, लिथियमच्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यात 1 असेल कारण पहिल्याची क्षमता 2 आहे.
कार्बनच्या पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्यात 4 असेल. मला सांगा नायट्रोजनच्या पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्यात 5 असतात, ऑक्सिजनच्या पहिल्यात 2 दुसऱ्यात 6 असतात आणि सोडियमला पहिल्यात 2 दुसऱ्यात 8 तिसऱ्यात 1 असतं. कक्षेनुसार भरत चाललोय. मॅग्नेशियम पहिल्यात 2 दुसऱ्यात 8 तिसऱ्यात किती 2 असतात. क्लोरीन पहिल्यात 2 दुसऱ्यात 8 आणि तिसऱ्यात 7 असतात. बघा तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक मूलद्रव्य प्रयत्न करतो की शेवटच्या कक्षेत 8 यावं आणि 8 येण्यासाठी ते मूलद्रव्य जेवढे इलेक्ट्रॉन देतो किंवा जेवढे इलेक्ट्रॉन घेतो ना त्याला जर त्या संख्येला काय म्हणत असेल तर त्याला संयुजा म्हणतात. मला सांगा हायड्रोजनला 2 करायचं असेल तर 1 घ्यावं लागेल म्हणून हायड्रोजनची संयुजा 1 आहे. हेलियमला द्यायची गरज नाही घ्यायची गरज नाही आहे कारण त्याच्याकडे 2 आहेत आणि पहिल्या कक्षेत 2 ची कॅपॅसिटी सफिशियंट आहे. लिथियम 1 दुसऱ्याला देतो म्हणून त्याची संयुजा 1 आहे कारण 1 दिलं तर 1 तरी पूर्ण होईल ना. कार्बन मला सांगा 4 देतो किंवा 4 घेतो किंवा शेअरिंग करतो म्हणून कार्बनची संयुजा. नायट्रोजनच्या बाह्यतमच्या कक्षेत 5 आहे. 5 देण्यापेक्षा दुसऱ्याकडून 3 घेईल आणि 2,8 तयार करेल म्हणून 3 घेतो म्हणून संयुजा 3. कारण मी म्हणतो जेवढे दिले जातात किंवा घेतले जातात. ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेत 6 आहेत. 6 देण्यापेक्षा बघा तर मला सांगा ऑक्सिजनकडे बाहेरच्या कक्षेत 6 आहेत त्याला 8 करायचंय. 8 करायचं म्हणल्यावर 6 देण्यापेक्षा 2 घेईल ना म्हणून ऑक्सिजनची संयुजा किती 2. सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 1 आहे तर 1 देईल म्हणजे संयुजा किती 1. सोपं कोणतं पडेल रे 8 बनवण्यासाठी सोडियमला 1 दिलं तर 8 राहून जाईल ना फक्त. मला सांगा मॅग्नेशियम 2 देईल म्हणून संयुजा 2 आणि हे 1 घेईल कोण रे क्लोरीन. 7 देण्यापेक्षा 1 घेतलं की 8 होऊन जाईल ना 7च्या जागेवर. म्हणून बघा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात त्या संख्येला संयुजा म्हणतो. बघा एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे संयुजा. म्हणजे काय रे आणि हे बाहेरच्या कक्षेतील जे इलेक्ट्रॉन असतात ना भाऊ कळाला का कोणतं. इथं 1 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे संयुजा. आणि हेच काय करतात माहित आहे का बंध तयार करतात, बॉन्ड तयार करतात आणि रासायनिक अभिक्रिया घडून आणण्याचं काम करतात. हे सर्वात बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनच रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात, बॉन्ड तयार करतात आणि मित्रांनो माहित आहे का ते काय आहे अभिक्रिया घडून आणतात हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून पहिलं विधान बरोबर. दुसरं अणूच्या आपल्या सर्व कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतात हे विधान चुकीचं आहे. कारण सर्व कवचातील इलेक्ट्रॉन नाही भाग घेत तर सर्वात बाहेरील कवचातील इलेक्ट्रॉनच फक्त रासायनिक बंध तयार करतात. अणूच्या बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात बरोबर आहे कारण बाहेरच्या कक्षेतच प्रेझेंट आहे म्हणून हे विधान पण बरोबर आहे. जेव्हा मूलद्रव्यामध्ये त्यांच्या रासायनिक संयुजा कवचात इलेक्ट्रॉन अष्टक किंवा इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण असतो तेव्हा संयुजा 0 असते. जसं निऑन आहे, निऑनचं मला सांगा 10 आहे, पहिल्या 2 दुसऱ्यात 8 म्हणून ह्याचं जर संयुजा बघितली निऑनची तर 0 आहे कारण बाहेरच्या कक्षेत जर 8 किंवा 2 असेल तर संयुजा 0 असते म्हणून हे पण बरोबर आहे. आपल्याला चुकीचं पर्याय निवडायचं होतं तर दुसरं चुकीचं आहे म्हणून उत्तर दुसरं आहे हे कळणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणते वायू रासायनिक दृष्ट्या उदासीन असतात. सिंपल गोष्ट आहे. हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून मला सांगा पहिल्याच कक्षेत 2 बसले म्हणून हा उदासीन आहे हे बरोबर आहे. निऑनकडे आता सांगितलं 10 आहे, पहिल्यात 2 दुसऱ्यात 8 म्हणून हे पण उदासीन आहे. मला सांगा हायड्रोजनकडे 1 आहे तर हे रासायनिक अभिक्रियेत भाग घेतो कारण याला 2 करायचंय म्हणून हा उदासीन नाही. सोडियमकडे 11 आहे, हा 2 8 आणि 1 हा पण रासायनिक अभिक्रियेत भाग घेतो कारण याला 1 कोणाला तरी द्यायचंय म्हणून अ आणि ब उत्तर बरोबर आहे. यानी काय रे तिसरं उत्तर बरोबर आहे हे कळणं गरजेचं आहे. पुढील पैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. हेलियम मध्ये मला सांगा काय रे हेलियम मध्ये इलेक्ट्रॉन द्विक आहे बरोबर आहे ना. हेलियमच्या केंद्रकात 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून त्याला इलेक्ट्रॉन द्विक म्हणतात. तर पहिलं विधान बरोबर आहे. निऑन मध्ये इलेक्ट्रॉन अष्टक आहे बरोबर आहे रे. निऑनचं किती 10 आहे तर पहिल्यात 2 दुसऱ्यात 8 अष्टक आहे हे पण बरोबर आहे. तिसरं हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक अपूर्ण आहे हे पण बरोबर आहे कारण मला सांगा हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे तर आणखी याला 1 ची गरज आहे म्हणून द्विक अपूर्ण आहे.
एकची गरज झाले, एक घेतला तर 2 होईल मित्रांनो हायड्रोजन मध्ये, म्हणून हेही बरोबर आहे. चौथा, हायड्रोजन मध्ये पूर्ण अष्टक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, चुकीचं आहे. कारण अष्टक तर विशेष नाही, हायड्रोजनकडे एकच आहे. तर अष्टक स्थिती त्याला 7ची कमी आहे, 7 इलेक्ट्रॉनची कमी आहे, तेव्हा कुठेतरी 8 होईल. इथं म्हणतंय 1 इलेक्ट्रॉन कमी अष्टक स्थितीसाठी हायड्रोजन मध्ये, चुकीचं आहे. तर 7ची कमी आहे, 1 आहे त्याच्याकडे, 7 घेतलं तर 8 होईल. म्हणून उत्तर चौथा आहे, कारण आपल्याला चुकीचं ओळखायला सांगितलं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि शेवटी बघा महत्वाचा आणि स्ट्रॉंग प्रश्न, ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्यांची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या एवढीच असते. कळलं का? एक पॉइंट आहे शेवटचं बघा, IMP आहे, समजून घ्या काय आहे बघा रे. मला सांगा, इथं मूलद्रव्य सांगतो, यानंतर तिथं संयुजा सांगतो आणि यानंतर इलेक्ट्रॉन संयुजा. मला सांगा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले जातात त्याला संयुजा म्हणतो. बघा आता इथं हायड्रोजन, हेलियम, लिथियम, कार्बन, नायट्रोजन, काला का ऑक्सिजन, काला का रे ऑक्सिजन, सोडियम, मॅग्नेशियम आणि क्लोरीन. हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन, इथं 2, इथं 3, इथं 6, इथं 7, इथं 8, इथं 11, इथं 12, इथं 17. आता मला सांगा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा मला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इथं 1 येईल, इथं 2 येईल, इथं 2,1, इथं 2,4, इथं 2,5, इथं 2,6, इथं 2, 8 आणि 1, इथं काय रे 2, 8 आणि 2, इथं 2, 8 आणि 7 तिसऱ्या कक्षेत. संयुजा बघा, हायड्रोजनला 1 द्यावं किंवा घ्यावं लागतं म्हणून संयुजा 1 आली. हेलियमची संयुजा 0 कारण त्याच्या द्विक पूर्ण आहे. लिथियमला 1 द्यावं लागतं, 1 दिलं जातं म्हणून त्याची संयुजा 1 आहे. कळालं का? लिथियमची 1. कार्बनला 4 द्यावं किंवा घ्यावं लागतं किंवा शेअरिंग करावं लागतं म्हणून संयुजा 4. मला सांगा नायट्रोजन 5 देण्यापेक्षा 3 घेतलेलं परवडतं त्याला म्हणून संयुजा 3. ऑक्सिजन 6 देण्यापेक्षा 2 घेऊन 8 पूर्ण करतो म्हणून मला सांगा त्याची संयुजा किती 2. मला सांगा सोडियम 1 देतं म्हणून संयुजा 1 आणि मॅग्नेशियम काय 2 देतं म्हणून संयुजा किती 2 आणि मला सांगा क्लोरीन 1 घेतं म्हणून संयुजा किती 1. आता इलेक्ट्रॉन संयुजा म्हणजे काय? इलेक्ट्रॉन संयुजा म्हणजे बाह्यतेम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या. बाह्यतेम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या हायड्रोजन मध्ये 1 आहे म्हणून 1, हेलियम मध्ये 2 आहे, लिथियम मध्ये 1 आहे, कार्बन मध्ये 6 आहे, नायट्रोजन मध्ये 5 आहे, ऑक्सिजन मध्ये 6 आहे. मला सांगा सोडियम मध्ये 1 आहे, मॅग्नेशियम मध्ये 2 आहे आणि क्लोरीन मध्ये किती 7 आहे. मग व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी ह्याला इलेक्ट्रॉन संयुजा म्हणतो. मला सांगा ज्याच्या बाह्यतेम कक्षेत 1 किंवा 4 इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यामध्ये संयुजा आणि इलेक्ट्रॉन संयुजा हे दोन्ही सारखीच असतात मित्रांनो. ज्यांच्या बाह्यतेम कक्षेत 1 ते 4 आहेत बघा इथं 1 आहे, दोघांची संयुजा सेम आहे. कळलं का? इथं पण 1 आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन संयुजा आणि संयुजा सारखी आहे. इथं बघा 4 आहे का सॉरी इथं बघा 4 आहे. कळलं का रे? या ठिकाणी बघा हे 4 आहे. तर मला सांगा इथं बघा 4 आहे तर दोन्हींची सारखीच आहे संयुजा आणि इलेक्ट्रॉन संयुजा. इथं बघा इथं मला सांगा बाह्यतेम कक्षेत 5 आहे तर इथं फरक पडला बघा संयुजा 3 इलेक्ट्रॉन संयुजा 3. मग ज्याच्या बाह्यतेम कक्षेत 1 ते 4 इलेक्ट्रॉन आहेत संयुजा आणि इलेक्ट्रॉन संयुजा सारखी असतात आणि बाह्यतेम कक्षेत मला सांगा 5 ते 7 असेल तर ह्यांच्यामध्ये संयुजा आणि इलेक्ट्रॉन संयुजा वेगळी असतं. मग बघा ज्या मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्यांची संयुजा व इलेक्ट्रॉन संयुजा सारखीच असते. हे विधान बरोबर आहे. 4 किंवा 4 पेक्षा कमी. ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक संयुजा इलेक्ट्रॉन असते तर अशात मला सांगा अष्टक पूर्ण होण्यासाठी जिथे इलेक्ट्रॉन कमी असतात ती उणीवीची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्यांची संयुजा. बरोबर आहे. 5, 6 आणि 7 तर हे कमी जेवढे कमी पडतात त्याला आपण संयुजा म्हणतो. इथं 3, इथं 2 आणि इथे 1 ही संयुजा आहे खालची आणि वरची इलेक्ट्रॉन संयुजा. म्हणून दोन्ही विधान बरोबर आहेत. काला का? म्हणून तिसरं उत्तर आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे संपूर्ण प्रश्न आपण बघितलेले. येणाऱ्या काळात तुम्हाला आणखी प्रश्न घेऊन येतो. यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कनेक्ट राहायचंय. कनेक्ट राहण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हा यूट्यूब चॅनल जॉईन करून ठेवा. येणाऱ्या काळात 1 डेची रिव्हिजन बॅच टाकणार आहे ऑनलाईन मी. 1 डे मध्ये पूर्ण सिलेबस
कळालं का? रेडी राहा, मार्क यायला पाहिजे. आणि सायन्स बाय अशोक पवार हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून नवीन अपडेट, नोट्स तसेच काय पीडीएफ या लेक्चरची पीडीएफ या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होईल. जॉईन करा. ऑनलाईन ऑफलाईन बॅच उपलब्ध आहे. सायन्स बाय अशोक पवार हा ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हे लोगो असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, कारण ऍप्लिकेशन 2 आहेत. तर या लोगो असणाऱ्या ऍप्लिकेशनवर नवीन बॅच आहे. तर चालतं मित्रांनो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.